खारघरमध्ये एका व्यापाऱ्यावर हल्ला झालेला आहे। गाडी का लावली या क्षुल्लक कारणावरून मारहाण झाली आहे। मारहाण करणारे अनधिकृत गॅरेज चालक असल्याचं कळत आहे। अनधिकृत गॅरेज चालकामुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे। बेकायदेशीर गॅरेज धारकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी आता स्थानिकांकडून होतीये। खारघरमधील उत्सव चौक मेट्रो स्टेशन या समोरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सिडकोच्या मालकीच्या आणि आरक्षित जागांवर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली गॅरेजेस ही केवळ अतिक्रमणाचा नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बनलेली आहे। सिडकोनं या जागा मेट्रो कॉरिडॉर, सार्वजनिक पार्किंग आणि इतर सार्वजनिक सामाजिक उपक्रमांकरता राखून ठेवलेला असूनही स्थानिक गुंडांच्या संगनमतानं या जागांवर अनधिकृतरित्या गॅरेज सुरू करण्यात आलेले आहेत। सर्वात गंभीर म्हणजे या अतिक्रमणामुळे अधिकृतरित्या खरं तर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दबाव निर्माण होतोय। खरं तर या अनधिकृत लोकांच्या अतिक्रमणामुळे अधिकृत जे व्यवसाय करतायत त्या व्यापाऱ्यांवर, त्यांच्या व्यवहारांवर मात्र, त्यांच्या उद्योगावर मात्र गदा येण्याची शक्यता वर्तवली जाते। दबाव वाढतोय, त्यांना त्रास होतोय आणि आता तर थेट हिंसाचारही सुरू आहे। नुकत्याच घडलेल्या एका घटनेमध्ये अधिकृत जागेवर आपला व्यवसाय करणाऱ्या जावेद खान या व्यापाऱ्यावर एक अनधिकृत गॅरेज चालकानं तू गाडी का लावली या क्षुल्लक कारणावरून गर्दुल्ले बोलवून बेदम मारहाण केली आहे। इतक्या गंभीर गुन्ह्यानंतर आरोपी अजूनही खुलेआम फिरतोय। खारघर पोलीस स्टेशनकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप आहे। त्यामुळे संपूर्ण खारघर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे। दरम्यान स्थानिक नागरिक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची काय मागणी आहे पाहूया। सिडकोनं अतिक्रमणावर कायमस्वरूपी कारवाई करावी, पोलिसांनी आरोपींना त्वरित अटक करावी, बेकायदेशीर गॅरेज धारकांवर कारवाई करावी, हिंसा करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करा, सिडकोच्या आरक्षित जागांची पुन्हा एकदा मोजणी करा, सिडकोनं अतिक्रमणावर कायमस्वरूपी कारवाई करावी असं म्हटलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।